शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शंभो. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर यंदा 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आली आहे. सर्वात महत्त्वाचा आणि भगवान शंकरांचा अतिशय आवडता दिवस असणारा हा महाशिवरात्री. या दिवशी आपण भगवान शंकरांच्या पूजा, सेवा, उपासना, नामस्मरण तसेच उपवास करत असतो. तर यामध्ये भगवान शंकरांची सर्वात आवडती आणि अतिशय प्रभावी असणारी सेवा म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आणि रुद्राभिषेक. तर हे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कोणी करावे, कसे करावे, किती दिवसांचे करावे यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. तर प्रथम हे पारायण कोणी करावे, तर हे पारायण कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, कुमारिका, मुली कोणीही हे पारायण करू शकतात. ज्यांची इच्छा आहे ते सर्व हे पारायण करू शकतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तर हे पारायण किती दिवसांचे करावे, तर हे पारायण तुम्ही 7, 5, 3 किंवा 1 दिवसीय पारायण देखील करू शकता. परंतु हे 1 दिवसाचे पारायण करण्यासाठी भरपूर स्टॅमिना लागतो, कारण यामध्ये एकूण 14 अध्याय आहेत आणि हे सर्व अध्याय खूप मोठे आहेत. त्यामुळे याला जास्त वेळ बसावे लागेल. आता ज्यांना हे शक्य होत असेल तर त्यांनीच हे 1 दिवसीय पारायण करावे. अन्यथा मग तुम्ही 3 दिवसांचे, 5 दिवसांचे किंवा 7 दिवसांचे पारायण करू शकता. जर तुम्ही 3 दिवसांचे पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी 5, दुसऱ्या दिवशी 5 आणि शेवटच्या दिवशी मग 4 अशा प्रकारे तुम्ही अध्याय घेऊ शकता. आणि जर तुम्ही 7 दिवसांचे पारायण करणार असाल तर मग तुम्ही रोजचे 2-2 अध्याय घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही 1 दिवसीय असेल किंवा मग 3, 5, 7 दिवसांचे पारायण तुम्ही करू. जर उद्यापासून तुम्ही या ग्रंथाचे पारायण सुरू करणार असाल तर मग तुम्ही 3 दिवसीय किंवा 5 दिवसीय किंवा 7 दिवसीय पारायण सुरू करू शकता. याची सांगता जर महाशिवरात्रीच्या दिवशी झाली तरी चालेल किंवा जर मग त्याआधी जरी झाली तरी चालेल किंवा मग महाशिवरात्री झाल्यानंतर किंवा सोमवारी किंवा मग मंगळवारी या दिवसात जर तुमच्या ग्रंथाची सांगता म्हणजे शेवट होत असेल तरी चालेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पारायणास सुरुवात करणार असाल त्या दिवशी मग तुम्हाला जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे. तेथे शिवशंभोचे दर्शन घ्यायचे आहे, त्यांना जलाभिषेक करायचा आहे आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की आजपासून मी या ग्रंथाच्या पारायणास सुरुवात करणार आहे. तर हे पारायण निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित पार पडू दे यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. जर तुमच्या जवळपास महादेवांचं मंदिर नसेल तर मग तुम्ही घरीच शिवपिंडीवर जलाभिषेक करू शकता. घरीच आपल्या देवघरातील शिवपिंडीला तुम्ही जलाभिषेक घालू शकता आणि त्यांना मग नमस्कार करून पारायणास सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला पारायणास सुरुवात करायची आहे. आता हे पारायण कोणत्या वेळेत करावे, शक्यतो सकाळी किंवा मग प्रदोषकाळी तुम्ही वाचनास सुरुवात करू शकता. परंतु भगवान शंकरांच्या सर्वात आवडता काळ असणार तो प्रदोष काळ आहे. तर या काळात जर तुम्ही भगवान शंकरांच्या सेवा उपासना केल्या तर अतिशय उत्तम. जर शक्य नसेल तर मग तुम्ही सकाळी किंवा मग प्रदोषकाळी तुम्ही वाचनास सुरुवात करू शकता किंवा या वेळेस शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही हे पारायण करू शकता. शक्यतो एकाच बैठकीमध्ये हे पारायण करावे. शक्य नसेल तर मग तुम्ही सकाळी 2 अध्याय आणि संध्याकाळी 2 अध्याय अशा प्रकारे देखील वाचन करू शकता. आता या पारायणासाठी काही वेगळी अशी मांडणी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही देवघरासमोर बसून हे पारायण करू शकता. ज्या वेळेस तुम्हाला वाचन करायचे आहे त्यावेळेस समोर ग्रंथ ठेवून तुम्ही वाचन करावे आणि वाचन झाल्यानंतर मग तुम्ही तो ग्रंथ त्याच्या जागेवर ठेवू शकता. अशा प्रकारे देखील तुम्ही पारायण करू शकता. जर तुमची इच्छा असेल की पारायण काळात तुम्हाला ग्रंथ हलवायचा नसेल तर मग तुम्ही तो एकाच जागेवर ठेवून संपूर्ण पारायण होईपर्यंत त्याच जागेवर ठेवून तुम्ही वाचन करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही गोष्ट करायची आहे. आता जेव्हा आपण पारायणास किंवा वाचनास सुरुवात करतो त्याआधी आपल्याला स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहे, स्वच्छ व्हायचं आहे. त्यानंतर शुभ्र पांढरी वस्त्र जर तुमच्याकडे असतील तर ती नेसली तरी चालेल किंवा जर ते नसेल तर मग तुम्ही इतर कोणत्याही रंगाची वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग घालणे वर्ज्य करावे. त्यानंतर मग तुम्ही वाचनास सुरुवात करावी. आता हे पारायण चालू असताना तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत. त्या म्हणजे की कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. इतर कोणत्याही भाज्या मग तुम्ही या काळात खाऊ शकता. इतर कोणतेही पदार्थ तुम्ही या काळामध्ये खाऊ शकता. फक्त कांदा लसूण या काळामध्ये वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन देखील या काळात करायचे आहे. तसेच या काळात बाहेरचे जेवण टाळावे, म्हणजे परान्न वर्ज्य करावे. घरातीलच
जेवण आपण या काळात करावे. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन हे आवर्जून या काळामध्ये पारायण काळामध्ये करावे. आता ज्यांना हे सर्व करणे शक्य होत नसेल किंवा मग ज्यांना पारायण करणे शक्य होत नसेल त्यांनी कमीत कमी महाशिवरात्रीच्या दिवशी या ग्रंथातील 11वा अध्याय जो की रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो त्याचे वाचन नक्की करावे, आवर्जून करावे. या अध्यायाच्या वाचनाने ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. तर हा अध्याय तरी महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच वाचावा. ज्यांना शक्य होईल, जेवढे शक्य होईल, जसे जमेल तसे पारायण नक्की करावे, आवर्जून करावे. भगवान शंकरांची जेवढी जास्त सेवा आपण करू तेवढीच त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. आता या ग्रंथाचे उद्यापन कसे करायचे, तर ज्या दिवशी आपण ग्रंथाचा शेवटचे पारायण आपले होईल, शेवटचे पारायण किंवा शेवटचे वाचन झाल्यानंतर आपल्याला जवळच्या भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचे आहे. तेथे त्यांना शुभ्र वस्त्र अर्पण करायचे आहे, जलाभिषेक करायचा आहे, कोरडा शिधा तुम्हाला तेथे दान करायचा आहे, ज्यामध्ये मग तुम्ही गहू, तांदूळ यापैकी काही अर्पण करू शकता. त्याचबरोबर त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि जी काही आपली तोडकी मोडकी सेवा असेल किंवा जे काही आपण या काळामध्ये त्यांच्या सेवा उपासना केल्या आहेत त्यामध्ये काही चूक भूल झाली असेल तर ती माफ करावी आणि आपली तोडकी सेवा भगवान शंकरांनी स्वीकार करावी अशी प्रार्थना त्यांना करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला घरी देखील आपल्या घरच्या शिवपिंडीला दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर जे काही आपण जेवणासाठी बनवले असेल त्याचा देखील नैवेद्य आपल्याला शिवशंभोंना दाखवायचा आहे. आता महाशिवरात्रीचा हा दिवस खूप मोठा दिवस असतो. आपल्या संसाराच्या रहाटगाडग्यातून थोडासा वेळ काढून आपल्याला या गोष्टी, सेवा, उपासना करायच्या आहेत. याने आपल्याला देखील अध्यात्माची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. जन्म, मृत्यू, सुख, दुःख हे तर त्यांच्याच हातात आहे. ते साम सदाशिव आहेत. भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे आहेत. त्यांची कृपा आपल्यावर व्हावी. आपल्यालाही काही संकटातून, अडचणीतून मुक्तता मिळावी किंवा मग जे काही आपल्याला भगवान शंकरांनी दिलेलं आहे त्यांच्या कृपेमुळे आज जे काही आपल्याजवळ आहे ते खूप चांगलेच आहे. आज आपल्याजवळ जे काही चांगले आहे ते त्यांच्याच कृपेमुळे आहे. याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला या सेवा उपासना या दिवशी करायच्या आहेत. या महाशिवरात्रीच्या काळामध्ये शिवतत्व जे आहे ते अतिशय जागृत असतं. त्यामुळे या काळात केलेल्या सेवा उपासना या अत्यंत प्रभावी मानल्या जातात. भगवान शंकरांची कृपा आपल्यावर व्हावी, आपल्या कुटुंबावर त्यांची कृपादृष्टी असावी, त्यासाठी आपण या सेवा उपासना करत असतो. आता या संपूर्ण ग्रंथाचे पारायण ज्यांना करणे शक्य होत नसेल तर त्यांनी कमीत कमी महाशिवरात्रीच्या दिवशी या ग्रंथातील 11वा अध्याय तरी आवर्जून वाचावा. या अध्यायाला रुद्र अध्याय म्हणून ओळखले जाते. या एका अध्यायाच्या वाचनाने ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. तर एका अध्यायाच्या वाचनाने एवढी प्राप्ती होते तर संपूर्ण ग्रंथाच्या वाचनाने, प्रत्येक अध्यायाच्या वाचनाने आपल्याला तितकीच फलप्राप्ती होणार आहे. त्यामुळे शक्य तेवढे जमेल तसे या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.